द मा मिरासदार यांच्या गंमत गोष्टी या विनोदी कथासंग्रहातून मृगया नावाची कथा. शस्त्रविद्येचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कुठेतरी सेवावृत्तीने राहावे असे मी ठरविले. त्याप्रमाणे मी प्रयत्न केला आणि त्यास यश येऊन प्रासादातील महाराजांच्या रक्षक वर्गात माझी नियुक्ती झाली. त्यामुळे मला मोठाच हर्ष झाला. त्याची अनेक कारणे होती. एकतर प्रासादातील राजवैभव मी कधी डोळ्यांनी पाहिलेले नव्हते. आता त्याच्या सान्निध्यात राहावयास मिळणार होते. दुसरे कारण मृगयेचे. मला मनातून मृगयेची अत्यंत रुची असली तरी ती प्रत्यक्ष करण्याची संधी कधीच प्राप्त झालेली नव्हती. आमचे महाराज मृगयेत विशेष कुशल होते असे सर्व नगरवासियांत बोलले जाई. प्रतिवर्षी विजयादशमीच्या दिवशी महाराज वनात जाऊन मृगया करीत आणि मग राजपथावरून प्रचंड मिरवणुकीने ते प्रासादात प्रवेश करीत हे मी पाहिले होते. तेव्हा त्यांच्या समीप राहिल्याने आपल्यालाही मृगयेची कला अवगत होईल हीही इच्छा माझ्या मनात होतीच. प्रासादातील एका प्रशस्त दालनात महाराजांनी आतापर्यंत मारलेले प्राणी गवत भरून ठेवलेले होते. त्यात वाघ होते, सिंह होते, अस्वले होती, फार काय एका प्रचंड हत्तीचेही धूळ होते. मृग तर अनेक होते. ते प्राणी पाहून मला महाराजांविषयी विशेषच कौतुक वाटू लागले. आपणही असाच पराक्रम केला पाहिजे असे मी मनाशी ठरवून टाकले. एके दिवशी या प्रदर्शनातून मी हिंडत असताना अकस्मात महाराजांची मूर्ती या ठिकाणी प्रकट झाली. मी मोठ्या नम्रतेने अभिवादन केले. महाराजांच्या पाठोपाठ एक सेवक होता. त्याच्या हातात मोठे तबक असून त्यात विविध प्रकारची फळे होती. आसनावर बसून फळे खात खात महाराजांनी माझ्याबद्दल पृच्छा केली. मग ते म्हणाले, विजयसेन का सेनाविजय? काय म्हणालास तुझे नाव? विजयसेन महाराज. विजयसेन महाराज. मी म्हटले, जे काही असेल ते असो. तू मृगया कधी पाहिली आहेस? कोठून पाहणार महाराज? हात मूर्खा, साधी मृगया तुला येत नाही अन तू आमचा सेवक रे कसा? मी काही बोललो नाही. अन युद्धात कसे करशील? शस्त्रविद्येचे माझे शिक्षण झाले आहे महाराज. युद्धात मी खात्रीने पराक्रम करेन. एकदम युद्धात प्रवेश करणे तितकेसे सोपे नाही. तेथे माणसे मारावी लागतात. महाराज तोंड हलवीत बोलले, अलीकडे बऱ्याच वर्षात लेकाचे युद्धच झाले नाही. नाहीतर आम्ही खूप माणसे ठार करून दाखविली असती. मी नुसतीच मान हलवली. उद्या आम्ही मृगयेस जाणार आहोत. आम्ही कशी मृगया करतो ते तुला पाहायचे आहे. महाराजांनी मुद्रा एकाएकी भीषण केली. डोळे फिरविले. पण नको, तू भिवून जाशील. नाही महाराज, मी उत्सुकतेने म्हटले, मला खरोखरच मृगयेची इच्छा आहे. तुम्ही मला आपल्याबरोबर न्याच. ठीक आहे, उद्या विजयादशमी आहे. चल आमच्याबरोबर. तुलाही बरेचसे शिकावयास मिळेल. आमचे कौशल्य कळून येईल. होय महाराज, प्रतिवर्षी आम्ही या दिवशी मृगयेला जातो. समोर ठेवलेला फळांचा ढिगारा कमी करीत महाराज अर्धस्फुट स्वरात बोलले, प्रचंड पराक्रम करून परत येतो. गेल्या वर्षी आम्ही काय केले ठाऊक आहे तुला? काय? वनराज सिंह एकदम खलास. हा पाहतो. महाराजांनी सिंहाकडे बोट दाखविले. मला मोठे आश्चर्य वाटले. आमच्या ह्या सबंध राज्यात सिंहाचे वसतिस्थान कोठेच नव्हते आणि महाराज आपले राज्य सोडून बाहेर कोठे मृगयासाठी गेल्याचे कधी ऐकिवात नव्हते. मग महाराजांनी सिंह मारला तरी कसा? एखादा चुकून भटकत भटकत आला म्हणावे की काय?
मी माझी शंका महाराजांना बोलून दाखविली तेव्हा ते प्रथम गोंधळून गेलेले. नंतर त्यांचे मुख एकाएकी क्रुद्ध झाले, इतके की समोरच्या आम्रफलांची संख्या त्यांनी त्वरेने शून्यावर आणून ठेवली. ते आपल्याला काय करायचे आहे तो सिंहाचा प्रश्न आहे. अमात्यांनी वार्ता आणली. आम्ही गेलो. एका घावात 2 तुकडे. परत आलो. आता काय तुझे म्हणणे आहे, बोल. जास्ती काही विचारण्याची सोय नव्हती. एखाद्या वेळी आपले 2 तुकडे व्हायचे, त्यापेक्षा होला हो म्हणावे हे बरे. अनुभवाने एवढे मला कळू लागले होते. मग आपले शौर्य म्हणजे विलक्षण प्रशंसनीय. महाराज मध्येच बोलले, सध्या तरी आम्हास तोड नाही. हो, पुढे कोणी निघाल्यास सांगत नाही, पण कठीणच. होय महाराज, हे मात्र खरे. हे घे, ही फळे घे. महाराजांच्या समवेत मीही थोडी फळे खाल्ली. अशी स्वादिष्ट आणि रसाळ फळे होती की माझे मन एकदम प्रसन्न होऊन गेले. मुख सुगंधमय झाले. खाता खाता महाराजांनी स्वतः केलेल्या मृगयेच्या अनेक कथा मला सांगितल्या आणि मीही त्या अगदी मन लावून ऐकल्या. त्यावरून मला कित्येक नवीन गोष्टी कळल्या. महाराजांचे पहिले वैशिष्ट्य हे होते की ते मृगया एकट्याने करीत. बरोबर प्रचंड सेना नेणे म्हणजे मृगया या शब्दाची विटंबना होय, असे त्यांचे मत होते. अरण्यात पाऊल टाकल्यावर ते फक्त इतरांकडून प्राण्यांचा माग काढून घेत. नंतर हातात खडक घेऊन एकटे पायी संचार करीत. आपले लक्ष बरोबर शोधून केवळ हातातील शस्त्रांच्या साहाय्याने त्याची मृगया करीत. 4-2 क्षणात ते त्या दुर्दैवी प्राण्याला यमसदनाला पाठवीत. गेली कित्येक वर्षे हा त्यांचा उपक्रम चालू आहे. एकदा तर हत्तीच्या गंडस्थळावर चढून त्यांनी त्याला ठार केले. सिंह तर त्यांनी इतका छिन्नविछिन्न करून टाकला की मागाहून कोणाला तो ओळखताही येईना. पण सर्वात मौज म्हणजे अस्वलाची. महाराजांच्या हातात त्यावेळी शस्त्र नव्हते. सहज पाय मोकळे करण्यासाठी संचार करीत असताना एकाएकी एक काळेकभिन्न अस्वल त्यांच्या अंगावर धावून आले. त्याने विळखाच घातला. मोठा कठीण प्रसंग. हातात खडग नाही आणि प्रत्यक्ष मृत्यूनेच मिठी मार दिली. पण महाराज डगमगले नाहीत. त्यांनी आपल्या दोन्ही हातांनी अस्वलालाच गुदगुल्या करायला प्रारंभ केला. एवढा तो हिंस्त्र प्राणी, पण महाराजांच्या गुदगुल्यांनी अगदी जेरीस आला. एकसारखा खदाखदा हसू लागला. महाराज जसजसे गुदगुल्या करीत तसा तसा चेकाळून तो हसायचा. हसता हसता टनाटन उड्या मारायचा. शेवटी हसण्याची परमावधी होऊन त्याने डोळे पांढरे केले आणि राम म्हटला. तेव्हापासून सगळ्या अस्वलांनी महाराजांची विलक्षण दहशत घेतली आहे. महाराज अरण्यात घुसले की आता एकही अस्वल त्यांच्यासमोर येत नाही. सगळे भिवून कोठल्या कोठे पसार होतात. ही कथा सांगून झाल्यावर महाराज अंमळ थांबले. त्यांच्या कपाळावर घर्मबिंदू साठलेले दिसले. त्यांचे हात आणि पायही आवेशाने थरथरत होते. पुढे आलेल्या त्यांच्या पोटालाही हा आवेश चढला असावा, कारण तेही बिचारे इतर अवयवांबरोबरच थरथरत होते. फार काय, महाराजांच्या गुच्छासारख्या दिसणाऱ्या मिशाही एका लयीत हलत होत्या. मी मान डोलावली. विलक्षण विलक्षण महाराज, अस्वलाला तुम्ही केवळ गुदगुल्या करून ठार मारले म्हणजे अगदी सीमाच झाली. महाराज खोखो हसले. हे काहीच नाही. एकदा तर आम्ही वाघालाच या पद्धतीने ठार मारणार होतो. या पद्धतीने म्हणजे गुदगुल्या करून? मूर्ख आहेस. वाघ कधी असल्या गुदगुल्यांनी मरतो वाटते? नाही महाराज, मी गडबडीने चूक मान्य केली. मृगयेची ही एक नवीनच रीत आम्ही शोधून काढली. कोणती बरे?
ज्याचे शस्त्र त्याच्यावर उलटवायचे. अस्वलाला कसे गुदगुल्या करून ठार केले तसे. मग वाघाला त्यासाठीच मुद्दाम आम्ही नखे वाढविली होती. एकदम वाघावर झेप घ्यायची आणि नखांनी दातांनी वाघाला फाडून काढायचे. बापरे! मग उगीच नाही अमात्यांनी आम्हाला मृगयाधिपती अशी पदवी दिली. वाघच लेकाचा त्यावेळी सापडला नाही म्हणून. नाहीतर मी महाराजांकडे नीट निरखून पाहिले. त्यांचे दात नाहीतरी सुळ्यांसारखे दिसतच होते. सारखे खात राहण्याच्या अभ्यासाने या सुळ्यांना विलक्षण धारही चढलेली असावी. त्यातून त्यांनी नखाग्रे वाढविल्यावर कसे दिसतील. महाराजांचा जबडा वाघापेक्षाही रुंद होता. त्यामुळे या भयंकर प्राण्यापेक्षाही हे भयंकर दिसत असतील असे मला वाटले. महाराजांनी खरोखर वाघावर आक्रमण केले असते तर वाघाची काही प्रतिकार करण्याची छाती झाली नसती. मी असा विचार करीत होतो तोपर्यंत महाराजांनी आपल्या पुढ्यातले आणखी एक मिष्टान्नाचे ताट संपविले होते आणि एका सुवर्ण शलाकेने ते दंतपंक्ती कोरीत होते. त्यांचे नेत्र हळूहळू मिटत होते. थोड्या वेळाने ते एकदम दचकून जागे झाले. डोके झाडून म्हणाले, काय ठरले? उद्या येणार ना मृगयेला? महाराजांच्या मृगयेविषयी मला बरेच कुतूहल वाटू लागले होते, म्हणून मी लगेच त्यांच्या पृच्छेला होकार दिला. होय महाराज, एकदा आपला पराक्रम डोळ्यांनी पाहून धन्य व्हावे अशी इच्छा आहे. उत्तम. मग असाच अमात्याकडे जा. त्यांना म्हणावं, आमच्या मृगयेची सिद्धता करा. उद्या सकाळीच आम्ही निघू म्हणावं. संध्याकाळी परत. होय महाराज. आणि हे पहा, उद्या कोणत्या प्राण्याची मृगया करायची तेही सांगून ठेवा म्हणावं, म्हणजे मला रात्री त्यावर चिंतन करता येईल. मी चकित होऊन उभा राहिलो. म्हणजे हेही पण ठरलेले असते वाटते. अर्थात सगळे कसे योजनाबद्ध पाहिजे असे अमात्यांचे मत आहे. आमच्या मृगयेचा सगळा कार्यक्रम तेच ठरवितात. फार बुद्धिमान पुरुष बुवा. अधिक काही पृच्छा न करता मी तेथून निघालो. प्रासादाच्या ज्या भागात अमात्य बसत असत तेथे येऊन पोचलो. अमात्य फार घाईत होते, तरी त्यांनी माझी त्वरित भेट घेतली. मला पाहिल्यावर ते गंभीर मुद्रेने म्हणाले, महाराजांना म्हणावं, उद्याच्या मृगयेची सर्व सिद्धता आहे. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहतच राहिलो. आपल्याला कसे कळले मी त्यासाठी आलो म्हणून? खाली मान घालून अमात्य कागदपत्र चाळीत होते. माझ्याकडे न बघताच ते म्हणाले, त्यात कळायचंय काय? उद्या विजयादशमी. उद्याची मृगया ठरलेलीच असते. इथल्या राजवंशातला तो नियमच आहे. आता तू दुसऱ्या कोणत्या कामासाठी येणार? बरे, महाराजांनी आणखी विचारले आहे. काय? उद्या कोणाची मृगया करायची? हो, ते तर सांगायचे राहिलेच. अमात्यांनी वर मान केली. माझ्याकडे रोखून पाहिले. परवाच मंत्रिमंडळाची बैठक झाली. महाराजांना म्हणावं, एकमतानं आम्ही निर्णय केला आहे, यावर्षी आपण वाघाचीच मृगया करावी. समजले? अमात्यांच्या दृष्टीत छद्मीपणा असल्याचा मला भास झाला. नेमके काही कळले नाही, कारण त्यांनी पुन्हा आपले मस्तक कागदपत्रात खुपसले. मी म्हटले, संध्याकाळी परत येऊ असे महाराज म्हटले आहेत. निश्चित. संध्याकाळी मृगयेतील विजयाबद्दल तेथे मिरवणूक ठरली आहे. तिला ते वेळेवर आलेच पाहिजेत. मला काही नीटसे कळले नाही. गोंधळून जाऊन मी तसाच उभा राहिलो. मृगया निश्चित. ती व्याघ्रराजाची करायची हे निश्चित. तिच्यातील विजयही निश्चित. हा आहे काय प्रकार? अमात्यांना मी नम्रपणे विचारले. तेव्हा ते म्हणाले, अरे,
त्यात काय विशेष आहे? आपले महाराज मृगया करण्यात फार कुशल आहेत. त्यांना असा कितीसा वेळ लागणार एक वाघ मारायला? होय, मगाशीच त्यांनी मला अनेक कथा सांगितल्या. ते त्यांचे कौशल्य तुला प्रत्यक्ष दिसेलच. आणखी काही? काही नाही. ठीक आहे. ही मला जाण्याची सूचना होती. अमात्यांचा निरोप घेऊन परत आलो. सर्व निरोप महाराजांना सांगितला. मृगयेसाठी काही वस्त्र निवडली. शस्त्रागारात जाऊन काही विशेष शस्त्र पारखून घेतली. तोपर्यंत रात्र झालीच. प्रातःकाली लवकर निजायचे म्हणून लवकरच शय्येवर अंग टाकले. प्रातःकाल होऊन सूर्योदय होईपर्यंत मी मृगयेची वस्त्रे चढवून सिद्ध झालो होतो. तथापि प्रत्यक्ष नगरी बाहेर पडेपर्यंत बराच उशीर लागला. कारण महाराजांची सिद्धता व्हायला बराच वेळ लागला. तिघा चौघांनी मिळून त्यांच्या अंगावर वस्त्रे चढवली. तोपर्यंत महाराजांचा सकाळचा आहार एकसारखा चालला होता. प्रथम त्यांनी लाडू खाल्ले, नंतर दूध पिऊन फलाहार केला. मग तोंडाला चव यावी म्हणून काही सुकी फळे तोंडात टाकली. त्याचा परिणाम असा झाला की आधी चढविलेली वस्त्रे फारच दाटून तंग बसली. त्यामुळे महाराज इतके संतप्त झाले की मृगयेचा कार्यक्रम आता या ठिकाणीच पार पडतो की काय अशी भीती मला वाटू लागली. अखेर 2-3 तास या प्रकारात मोडल्यानंतर एकदाची सर्व सिद्धता पूर्ण झाली आणि अश्वारूढ होऊन आम्ही निघालो. सर्वात पुढे महाराज, त्यांच्या मागोमाग मी आणि इतर सेवक. काही सेवकांच्या हातात मृगयेची विविध शस्त्रे होती. बाकी बहुतेकांच्या हातात निरनिराळ्या खाद्यपदार्थांची भरलेली ताटे होती. त्या पाठोपाठ सैनिकांची एक तुकडी होती. सैनिक पाहून आश्चर्य वाटले. मृगयेला तर आपण एकटेच जातो असे महाराज म्हणाले होते. मग हे एवढे 50-60 सैनिक कशाला? राहावेना म्हणून मी घोड्याची गती वाढविली. महाराजांना समांतर होऊन विचारले, महाराज, हे एवढे लोक कशासाठी? महाराज खिशातून अक्रोड काढून ते खात होते. त्यांचे तोंड भरलेले होते. त्यांनी बराच वेळ माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलं नाही. मग तोंड मोकळे करून ते म्हणाले, काय म्हणालास? नाही, हे एवढे सैनिक कशाला विचारले मी. लाडू ना? अरे तेवढे लागणारच. सबंध दिवस जाणार मृगयेत, तरी बेतानेच घेतले आहेत. लाडू नव्हे, फळे. हा, ती मुखशुद्धीसाठी फक्त 2च ताटे घेतली आहेत. फळे नव्हेत, सैनिक म्हणतो मी. महाराजांनी समजल्यासारखी मान हलवली. हा, ते आपले उगीच शोभेला अमात्य म्हणतात म्हणून मृगया मात्र आपण एकट्यानेच करावयाची, बरे का? पण वाघाची वार्ता आणायची काम? हा, तशी काही थोडीशी कामे करतात हे लोक. मग ठीक. हळूहळू राजपथ संपला. नगरी मागे पडली. सूर्य चांगला मध्यावर आला आणि मग आम्ही महाराजांच्या विशेष वनात प्रवेश केला. वन चांगले दाट वृक्षांनी, लतावेलींनी भरलेले होते. आत गडद सावली होती. वेड्यावाकड्या वाटा इकडे तिकडे गेलेल्या होत्या. मध्येच खाच खळगे होते. त्यातून जावे लागल्यामुळे आमच्या अश्वांची गती साहजिकच कमी झाली. शिवाय वृक्षांच्या सपर्ण शाखा एकसारख्या तोंडावर येऊ लागल्या. त्यामुळे आम्ही धीरे धीरे चाललो. हळूहळू आम्ही अरण्यगर्भात येऊन पोचलो.
सगळेजण थांबले. महाराजांनी सैनिकांच्या प्रमुखास बोलावून घेतले आणि सांगितले, हे पहा धनसेन, आता आमची मृगया सुरू होईल. धनसेनाने नम्रपणे अभिवादन केले. होय महाराज, तुम्ही आपले सैनिक घेऊन सर्व दिशांना जा. आज वाघाची मृगया आहे, त्याची वार्ता आणा. अगदी बरोबर आणतो महाराज. आपण उपहार करावा तोपर्यंत एका घटकेत वाघाची वार्ता आणतो. वा वा, मग पुढे काय करशील? काय करू महाराज? त्याला असेच इकडे ढकलीत आणा. आता आणखीन लांब जायचा आम्हाला कंटाळा आला बुवा. ढकलीत? माझ्या तोंडातून शब्द गेले. धनसेनाने माझ्याकडे वक्रदृष्टीने पाहिले. मी एकदम लज्जित झालो. ढकलीत म्हणजे काय? हुसकून लावून आणायचे. मृगयेत असेच असते. आपण अगदी अनभिज्ञ दिसता या शास्त्रात, त्याने विचारले. होय, मी आज प्रथमच येतो आहे, मी म्हणालो. मग शिका महाराजांपासून काही गोष्टी, असे म्हणून त्याने आपला अश्व वळवला आणि सैनिकांना बरोबर घेऊन तो दाट झाडीत नाहीसा झाला. महाराज खाली उतरले. सेवकांनी त्यांच्यासाठी एका वृक्षाच्या छायेत मऊ सुखकर आसनाची योजना केली होती. त्यावर बसून त्यांनी हुशहुश केले. घटकाभर लोळण घेतली. मग उठून त्यांनी खाद्यपदार्थांची ताटे मागवली. त्यावर बराच वेळ घालविला. आम्हीही जवळपास बसून थोडेसे खाल्ले. थोड्या वेळाने महाराजांना चांगली झोप लागली. ते जोरजोराने घोरू लागले. आता टळटळीत दुपार झाली होती. दाट सावलीमुळे उन्हाची तीव्रता जाणवत नव्हती हे खरे, पण तरी वृक्षांच्या फटींतून सूर्यकिरणांचे बाण कोठे कोठे भुईला येऊन भिडले होते. पश्चिमेच्या दिशेने सरकत होते. बराबर वेळ चालला होता आणि बसून बसून मला कंटाळा आल्यासारखे झाले होते. महाराजांचा इतर सेवक वर्ग स्वच्छंदीपणे इकडे तिकडे संचार करीत होता. मी एकटाच महाराजांच्या समीप होतो. एकाएकी जवळपासच्या झुडपात खसखस झाली. त्या पाठोपाठ एक मोठी आरोळी ऐकू आली. मी दचकून सावध झालो. कान टवकारले. लक्ष देऊन इकडे तिकडे पाहिले. तेवढ्यात महाराजही जागे झाले. उठून बसून जांभई देत ते म्हणाले, काय रे, काय प्रकार आहे? वाघ तर नव्हे? मी शस्त्र सरसावले. छे छे, वाघ कुठला एकदम येईल इथे? महाराजांनी आपल्या भ्रुकुटी वर चढविल्या. आधी धनसेन येऊन वर्दी देईल, इतर सैनिक येतील, मग वाघ येईल. तुला अगदीच काही कळत नाही बुवा. यावर मी काही उत्तर देणार होतो, पण तेवढ्यात एक प्रचंड वराह धावत येताना दिसला. मी गडबडीने उठून उभा राहिलो. ओरडलो, महाराज, महाराज, वराह! काय वराह? असे म्हणून महाराज ताडदिशी उठून उभे राहिले. एक उंच उडी घेऊन त्यांनी वृक्षाची डोक्यावरची फांदी पकडली आणि तिला ते लोंबकळले. फांदीवर नीट बसून महाराज ओरडले, कोठे आहे तो दुष्ट वराह? हे सगळे होईपर्यंत त्या प्रचंड वराहाने वाटेतील झाडे झुडपे मोठ्या वेगाने ओलांडली आणि थेट माझ्याकडेच आपला मोर्चा वळविला. तो दृष्टीच्या टप्प्यात आल्याबरोबर मी कमरेचे खडक उपसले आणि पवित्रा घेतला. त्याची ती विस्तीर्ण काळी कुळकुळीत पाठ, तीक्ष्ण सुळे, क्रूर दृष्टी पाहून क्षणमात्र माझे चित्त विचलित झाले. पण दुसऱ्याच क्षणी माझ्या अंगात विलक्षण बळ आले. वराहाने माझ्याकडे वेगाने मुसंडी मारल्या. बरोबर मी झटकन बाजूला झालो. खडगाचा प्रहार केला, पण तो निसटताच लागला. तेवढ्यात महाराज वरून म्हणाले, हाण, कर प्रहार, सोडू नकोस. आज हा पहिला धडा मृगयेचा, समजले? त्यांच्याकडे पाहायलाही मला अवधी नव्हता.
घायल झालेल्या त्या वराहाने पुन्हा माझ्यावर चाल केली. मीही प्रतिहल्ला केला. त्याच्या पाठीवर जोराचा घाव बसला आणि रक्ताची चिळकांडी उडाली. त्यामुळे चिडलेल्या त्या हिंस्र प्राण्याने एकामागून एक सतत हल्ले चालविले. तेव्हा मीही त्वेषाने आक्रमक पवित्रे घेऊन प्रहार केले. अखेर मानेवर एक तीव्र प्रहार करून मी त्याला लोळविले. पण तत्पूर्वी त्याने एक विलक्षण धडक घेतली. ती मी चुकवली. त्यामुळे थेट त्या वृक्षाच्या बुंध्यालाच त्याची ती धडक बसली. अशी विलक्षण बसली की तो वृक्षही हादरला. त्याच्या सगळ्या शाखा वरखाली झाल्या. महाराज बसले होते. ती फांदी तर फारच हलत राहिली. एकसारखे थरथर कापत राहिली. अखेर त्या भयंकर प्राण्याचे मस्तक फुटले. सतत प्रहारांनी घायल झालेले ते धूळ जमिनीवर कोसळले. शेवटचे आचके देऊ लागले. हातपाय हलवू लागले. हलणाऱ्या फांदीवरून शब्द आले. काय झाले विजयसेन? घामाने डबडबलेले तोंड पुसून आशुष करीत मी म्हटले, मेला अखेरीस वराह. निश्चित, अगदी निश्चित. पहा हा नीट. हे हिंस्र प्राणी मोठे विचित्र असतात. महाराज आपले आसन न सोडता वरूनच बाणेदारपणे बोलले. आपल्याला वाटते ते मेलेले आहेत आणि नसतात. लेकाचे मेलेले नसतात. मला नेहमीचा अनुभव आहे. नाही मेला? मी म्हटले. पहा बरे खात्री करून. माझी खात्री होती. पण महाराजांच्या शब्दासाठी मी पुन्हा जवळ जाऊन पाहिले. पुन्हा त्यांना तेच सांगितले. मग महाराजांनी फांदीवरून खाली उडी घेतली. खपदिशी आवाज झाला. मी चमकून मागे वळून पाहिले. महाराज काही क्षण भूमीशी समांतर झालेले दिसले. वराहाप्रमाणे त्यांचेही मुखमंडल धुळीत लोळले. हातपाय हलले. नुसते पायच वर उचलले गेले आणि खाली आले. असा प्रकार 1-2 वेळा झाल्यावर ते भराभर उठून उभे राहिले आणि वस्त्रावरची धूळ झटकीत माझ्याकडे रोखून पाहत त्यांनी विचारले, काय, कशी सफाईने उडी घेतली की नाही? मी मान डोलावली. अर्थात अशी उडी मला नाही जमणार महाराज. त्याला सराव लागतो. अगदी खरे. आता हा वराह मारायला सुद्धा तुला फार प्रयास पडले. महाराजांनी वराहाकडे क्रूर दृष्टीने पाहिले. किती प्रहार वाया घालविलेस. त्यापेक्षा असे करायचे. कसे महाराज? एका हातात एक काठी घ्यायची आणि दुसऱ्या हातात शस्त्र. वराह अंगावर आला की त्याच्या तोंडात काठी खुपसायची. झाले तोंड बंद की लगेच वर मानेवर प्रहार. एका झटक्यात मुंडके उडवायचे. खरेच हे माझ्या लक्षात आले नाही. बोलता बोलता महाराजांनी कमरेचे शस्त्र उपसले. ते हातात धरून त्यांनी संतप्त मुद्रेने वराहावर चाल केली. अजून तो प्राणी अंतकाळची तडफड करीतच होता. पाऊल सावकाशपणे आणि धूर्तपणे टाकीत महाराज त्या वराहाच्या अगदी समीप येऊन ठेपले. थोडा वेळ त्यांनी अगदी सूक्ष्मपणे पाहणी केली. मग एकाएकी त्वेषाने उडी घेऊन त्यांनी त्या वराहावर जोराचे प्रहार केले. तो आधीच मेलेला प्राणी अगदी छिन्न विछिन्न करून टाकला. अखेर उश्य करून त्यांनी प्रहार थांबविले. चला, संशय निवृत्ती केली. पुन्हा प्रश्न नको. होय महाराज. होय महाराज. अरे, घायल झालेला प्राणी मारणेच फार धोक्याचे असते, लक्षात ठेव. होय महाराज. मी मनात म्हटले होते की आपणच हा वराह मारून टाकावा. तुला मौज दाखवावी. पण तुला पुन्हा अशी संधी कोठून मिळणार? आपल्या कृपेनेच ते मिळाली. मी मान हलविली. म्हटले, तुला साह्य करण्याची बुद्धी देखील व्हायला नको म्हणून मुद्दाम उंच
वृक्ष शाखेवर जाऊन बसलो. ते तर आपण फारच उत्तम केलेत. तरी पण अखेरचे प्रहार आम्हाला करावेच लागले हे तुझ्या लक्षात आले ना? तर त्याशिवाय एवढा प्रचंड वराह मरणार कुठून? एवढा संवाद झाल्यावर महाराज प्रसन्न झाले. त्यांच्या मुद्रेवर दैवी हास्य पसरले. आता आम्ही या वृक्षाआड जाऊन थोडीशी वस्त्रे बदलतो. तोपर्यंत इथेच थांब. वस्त्रे बदलता? मी जिज्ञासेने विचारले. होय, ती कशाला? महाराज क्षणभर गोंधळल्यासारखे दिसले. झाडावर बसून ती जरा मलिन झाली आहेत. महाराजांच्या वस्त्रावरून नकळत माझी दृष्टी फिरली. मलिनतेचे चिन्ह कोठेच आढळले नाही. तथापि जास्ती पृच्छा न करता मी नम्रतेने मान हलविली. महाराज डुलत डुलत एका वृक्षाआड गेले आणि दिसेनासे झाले. थोड्या वेळाने बाहेर आले. तोपर्यंत इकडे तिकडे गेलेला सेवक वर्ग हळूहळू गोळा झाला. मेलेला वराह पाहून त्यांनी महाराजांचा जय जयकार केला. वृक्षाखाली मांडलेल्या आसनावर बसून महाराजांनी थोडी विश्रांती केली. मग फलाहार केला. तेवढ्यात एका सैनिकाने धावत वार्ता आणली की इथून अगदी समीप एका वृक्षाखाली व्याघ्र राजाची मूर्ती शांतपणे पडली आहे. त्वरित गेल्याने फार उत्तम मृगया होईल. वाघ? मला आश्चर्य वाटले. मगाशी एवढा गोंधळ चालला असताना वाघ इतक्या जवळ कोठे बसून राहिला आहे? एखादा प्राणी दूर धावला असता किंवा अंगावर चाल करून आला असता. वाघाचे घ्राणेंद्रिय तर अतितीक्ष्ण असते म्हणतात. मग असे कसे? विचार करूनही मला नीटसे समजले नाही. मी सहज महाराजांजवळ पृच्छा केली तेव्हा माझ्या अज्ञानाची कीव करीत ते म्हणाले, त्यात काय विशेष आहे? आज आम्ही वाघ मारणार ना, मग तो कुठेतरी असायलाच पाहिजे. नाहीतर आम्ही मारणार काय? नाहीतर आम्ही मारणार कसा? होय, तेही खरेच. मी निरुत्तर होऊन बोललो. आता पहा आम्ही कसा वाघ मारतो ते. महाराजांनी भराभरा आहार आटोपला. हातात खडक घेऊन ते सिद्ध झाले आणि लगबगीने चालत गेले. त्यांच्या पाठोपाठ इतर सेवकही घाईघाईने गेले. आपण बरोबर असावे अशी माझीही इच्छा होती. पण मघाच्या झटापटीत माझा पाय किंचित दुखावला होता. नीटसे चालता येत नव्हते. म्हणून मी सावकाश हळूहळू चालत गेलो. काही वेळ महाराज लपतछपत जाताना दिसले आणि थोड्याच वेळात दिसेनासे झाले. माझी छाती उगीच धडपडू लागली. नाही म्हटले तरी वनराजाशी गाठ आहे. काही भलतेच घडले तर असा विचार करतो आहे तोच एकाएकी व्याघ्र गर्जना ऐकू आली आणि माझ्या काळजाचा थरकाप झाला. दिडमूड होऊन मी जागच्या जागीच उभा राहिलो. थोडा वेळ गेला. वृक्षावरील पाखरांची मंद कुजबूज आणि पानांची सळसळ तेवढी ऐकू येत राहिली आणि मग एकाएकी आरडाओरडा झाला. त्या पाठोपाठ महाराजांच्या नावाने केलेला मोठा जय जयकार ऐकू आला. त्या ध्वनीने सबंध वन कोंडून गेले. पाय दुखत होते तरी पण मला राहावे ना. लंगडत लंगडत मी भराभर पावले उचलली. एका विशाल वृक्षाच्या तळाशी सैनिकांचा वेढा पडलेला दिसला. त्यांच्या गर्दीतून वाट काढून मी पुढे गेलो. पाहिले तो एक वाघ गतप्राण होऊन पडलेला होता आणि त्याच्या छातीवर पाय देऊन महाराज क्रुद्ध मुद्रेने उभे होते. वाघाचे मुंडके कापून त्यांनी एका हातात धरले होते.
दुसऱ्या हातात रक्ताने नालेले नग्न शस्त्र होते. तो देखावा पाहिला आणि मी थक्क होऊन उभा राहिलो. माझी एकदम वाचाच बंद झाली. सैनिकांनी सतत महाराजांचा जय जयकार चालविला होता. मी तेथे येऊन पोचल्यावर महाराजांनी हाताच्या खुणेने तो बंद केला. मुद्रा हसतमुख करून विचारले, काय विजयसेन, तुला आश्चर्य वाटले ना? हां, होय महाराज. इतक्या शीघ्र? महाराजांनी मिशेला पीळ भरला. हातातली दोन्ही ओझी सेवकांजवळ दिली. त्याला काय उशीर? या वृक्षाखाली वाघ निद्रिस्त होता. बर, मी डोळे विस्फारून म्हटले. आम्ही लपतछपत गेलो इतक्या सावधगिरीने की बापाची निद्रा वाघाची निद्रा अजिबात भंगली नाही. अगदी जवळ जाईपर्यंत डाराडूर. वाह, पुढे काय? काढले शस्त्र आणि केला प्रहार. एका सपाट्यात मस्तक उडवले. त्याला लेकाला कळलेही नसेल आपण मेलो म्हणून. पण मी तर चांगली गर्जना ऐकली. ती एक गंमतच झाली. महाराज बोलले, आम्ही मुंडके उडविले चांगले. हात 1.5 हात लांब जाऊन पडले अन मग त्या मुंडक्यानेच नुसती गर्जना केली. हा, बापरे. महाराज प्रसन्न होऊन हसले. त्यांची मुद्रा उजळली. यावेळी त्यांच्या मस्तकामागे वलयांकित तेजही दिसल्याचा मला भास झाला. तसे मी त्यांना बोलून दाखविले तेव्हा ते आणखीनच प्रसन्न झाले. अरे, हे काहीच नाही. पुढल्या वर्षी आम्ही वराहाची मृगया करून दाखवू तुला. कशी माहीत आहे? कशी? नवी पद्धत अगदी. वराह अंगावर धावून आला की त्याचे सुळेच एकदम हातांनी धरायचे आणि जोरात पिळगळून टाकायचे. त्याचे दात त्याच्याच घशात घालायचे. घशात अडकून आपोआपच मेला पाहिजे वराह. हा. महाराजांची ही अभिनव रीत ऐकल्याबरोबर सैनिकांनी पुन्हा एकदम महाराजांचा जय जयकार केला आणि मग आम्ही निघालो. नगरी येऊन पोचलो. तो वेशीपासून प्रासादापर्यंत राजपथावर नगरजनांची ही गर्दी उसळून राहिली होती. गर्दी फडकत होती. नगरी येऊन पोचलो. तो वेशीपासून प्रासादापर्यंत राजपथावर नगरजनांची ही गर्दी उसळून राहिली होती. ध्वज फडकत होते. तोरणे पताका लागल्या होत्या. ठिकठिकाणी कमानी उभारलेल्या होत्या आणि नगर वनितांनी सर्व राजमार्ग रंगवल्लिकांनी सुशोभित केला होता. अमात्य आणि इतर सर्व मंत्रीगण स्वागताला सामोरा आला होता. महाराजांना पुष्पहार घालून त्यांनी स्वागत केले. मग महाराज अंबारीच्या हत्तीवर चढले तेव्हा सगळ्या पौरजनांना त्यांचे दर्शन घडले. त्याच क्षणी भेरी, तुताऱ्या आणि दुंदुभी ही सर्व एकदम वाजली. अंबारीच्या पुढे मागे सेवक वर्ग, पाठीमागे सैनिकांचे पथक आणि काडीत अडकविलेले ते 2 प्रचंड प्राणी, त्या पाठोपाठ मंत्रीगण आणि सैनिक, अशी ही भव्य मिरवणूक निघाली. ते दृश्य पाहिल्यावर नागरिकांनी गगनभेदी जय जयकार केला. प्रासादापर्यंत मिरवणुकीला बरेच मोठे स्वरूप प्राप्त झाले. त्या गर्दीतून वाट काढीत अश्वारूढ अमात्य माझ्याजवळ आले. सचिंत मुद्रेने त्यांनी मला विचारले, विजयसेन, ही वराहाची काय भानगड आहे? त्यांनी मृगया करण्याचे ठरविलेले नव्हते.
घडलेली सगळी कथा मी त्यांना सांगितली तेव्हा त्यांचे समाधान झाले. त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. बरे झाले तू होतास जवळ, नाहीतर अनवस्था प्रसंग ओढवता. होय अमात्य, आता या संबंधी कोठे काही. छे छे, ही मृगया महाराजांनी जर केलेली आहे तर मी काय बोलणार. अमात्यांनी माझ्याकडे पाहिले, पाठीवर थाप मारली. शहाणा आहेस, तुला काही कमी पडणार नाही. हळूहळू आम्ही दोघेही तसेच पुढे चाललो. थोड्या वेळाने मला आठवण झाली. अमात्य, एक विचारू काय. या वाघाच्या मृगयेचे गूढ मला नीटसे उकलले नाही. त्यात गूढ कसले. अमात्य स्मित मुद्रेने म्हणाले. अगदी सरळ गोष्ट आहे. मी चकित होऊन म्हटले, म्हणजे ही मृगया महाराजांनी स्वतः केली. होय, का बरे. तसे नाही, पण बाबा, प्रतिवर्षी महाराज स्वतःच मृगया करतात. फक्त आम्ही त्यांना थोडे सहाय्य करतो इतकेच. म्हणजे असे की. अमात्य थोडेसे थांबून बोलले. आधी आपले सैनिक बरेचसे काम आटोपतात आणि मग महाराज राहिलेले पूर्ण करतात. पण मी तर वाघाची गर्जना ऐकली, अगदी शपथपूर्वक ऐकली. महाराज तर म्हणाले की वाघाच्या नुसत्या तोडलेल्या मस्तकानेच ही गर्जना केली. तेही खरे आहे. त्यासाठी आम्हाला एक नकल्याही बरोबर द्यावा लागतो. या खेपेस त्याची वेळ चुकली. त्याने जरा उशिरा काम केले. पण अमात्यांचे पुढचे शब्द ऐकू आले नाहीत. मिरवणूक प्रासादापर्यंत पोचली होती. राजस्त्रिया निरांजनाने महाराजांना ओवाळीत होत्या. तुतारी आणि दुंदुभी एकसारख्या वाजत होत्या आणि सहस्त्रकंठातून निघालेल्या महाराजांच्या जय जयकाराने अवघे वातावरण भरून गेले होते. द मा मिरासदार यांची मृगया नावाची विनोदी कथा येथे समाप्त. गंमत गोष्टी द मा मिरासदार.